असावं. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोकण एक नंबर. दुसरा विषय शाहीर का म्हणता की म्हणतात अरे मी धोरे मला मी फाळाला धार काढून ठेवलेलीच आहे पण शाहीर विषय कसा तुम्ही फाळाला धार अगदी हवी तशी काढा पण फाळ एकदा जमिनीमध्ये तो नांगर गेला तर कधी कधी फाळ पण मित्रांनो तुटतो. हा काय रे बोला म्हणून बक्षीस आलेला आहे रविराज दत्ताला मोठेकर गाव साखर दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे मानाचा मुजरा. तर विषय काय फाळ म्हणतात की फाळाला धार लावणारे पण कधी कधी भालपत तुटतो. पण जमीन कशी राहते जाग्यावर जमिनीला काही त्याचं नुकसान पोहोचत पण नांगराचा फाळ मात्र तुम्ही धार कशी पण तिला लावा त्या फाळाला पण धार मात्र तुटतो. बरं दुसरा मुद्दा शाहीर काय म्हणता शाहीर म्हणता अरे लेगा माझा पिवळा झाला तो धुनानी माझी बायको आहे. आता मी नुसता बोलून जर तुमच्या लेंग्यावर एवढा तुमचा विषय आला असेल तर लेंगा खरंच तेवढा केल्यावर होईल ते नक्की तुमचा काय. पण शाहीर विषय कसा आहे बघा विषय कसा हो बायको तुमच्यापेक्षा लहान आहे ना बायको वयात कशी आहे लहान आहे. तुम्ही लेंगाचा पिवळा केला होता लगेच बायको धुवा घेऊ नका आणि बायको आरडू पण नका एवढं बायको वरडात स्टुपिड कुठलं बायको लहान आहे का बायको समजून घ्या है ना बायको कशी आहे लहान आहे बायको थोडं समजून घ्या. आणि म्हणून विषय आहे दुसरा शाहीराने माझ्या प्रश्नाचं उत्तर शाहीर तुम्हाला चांगलंच म्हणते आपण चांगल्याला चांगलंच बोलणारा माणूस आहे. पण शाहीर आजही तुम्ही दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर परत एकदा ऐका आजही तुम्ही माझ्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर बाबा 100 नाही 200% चुकलेलं आहे. कसा बसवला म्हणून तुम्हाला सांगतो शाहीर माझ्या ग्रंथ माझ्याकडे आणू नका बाप दाखवाने श्राद्ध घाल असा करणारा मी शाहीर. पण माझा प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं चुकीचं आहे बाबा. आता राहिला विषय तुमच्या विषयाचा. त्या शाहिरांना गेल्या वर्षी मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. आता काही गोष्टी त्यांनी नाही मांडल्या जातात काय नाही वाटत अक्षराला वेळवेळ तुम्ही यजमानी माणूस आहात इकडे या बघू. तर शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर गेल्या वर्षी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही आता पटवूनच नाही आहे ना. आकडी आली कोयती आकडी जरी कोयती अडकली तरी कुठं ती मला पण आता समजत नाही. म्हणून दिवाना दिल तेरा दिवाना आता सुंदर सुंदर विषयाचा प्रश्न होता पुढचा. हा पुढचा विषय काय आहे आरवण किनवळ का तुम्हीच काढली मोत्याचं बोलून ओळखीनवळ का तुम्हीच काढली मोत्याचं बोलून
चोळीत चाललं होतं. विषय कसा आला आता बेरकाची राखण झाली. बेरकाची राखण झाली. सध्या गावाला नाव आहे खोडवेळ झालंय बरोबर ना. शेतीची कामं झालं थोडीशी आणि बेडीची. तर बायको या नवऱ्याला काय सांगते ऐका. लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय. काय म्हणतो ऐका. बायको नवऱ्याला काय म्हणते ऐका. मी लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय. काम हा याचं हो पाहिलं. बायको काय म्हणते आहो मी लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय. काम हा याचं हो पाहिलं. अहो धनी याला सोडू नका तुम्ही सैन. बायको म्हणते याला सोडू नका तुम्ही सैन. धारा नांगराला काला हवैन. याला सोडू नका तुम्ही सैन. बायको काय म्हणते घरात जो बैल पाळला तो बैल कसा गाड्या नांगाचा त्याला लांब दोरीला बांधून ठेवला. त्याला कासरा काढा लावलाय. लांब कासरा लावलाय. त्याला कासरा लावा. आणि बैल कसा मित्रांनो सगळ्यांना माहिती आपण गावाजवळ सर्व जेव्हा बैल आपण पहिल्यांदा नांगरात धरतो तेव्हा बैल उधळतो ना. बैल जेव्हा पहिल्यांदा नांगरात धरतो बैल कसा होतो उधळतो. बायको काय म्हणते आव लांब दोऱ्याला बांधून ठेवलंय. काम हाय याचा हो पहिला. अहो धनी याला सोडू नका तुम्ही सैन. याला सोडू नका तुम्ही सैन. धारा नांगराला काला हवैना. याला सोडू नका तुम्ही सैन. धारा नांगराला काला हवैना. दुसरा मुद्दा या ठिकाणी शाहीराणी. बरं विषय माझ्या गवळणीचा त्यांनी भाग दिला. मला म्हणतात वा तुमच्या गवळणीचा भाग देतोय. आता गवळणीचा भाग देतो तर मी म्हटलं काहीतरी गवळणीचा भाग चांगला असतो. तर शाहीराणी त्यांची गवळण चालू केली. चंदन तुम्हा सगळ्यांना त्रिवार वंदन. माझ्या सर्व युट्यूबर झाल्या 21 19 हा मित्रांनो या ठिकाणी सन्माननीय शाहीर माझे बंधू तुरेमध्ये नामवंत शाहीर देवेंद्रजी शिवणभाऊ यांचे बंधू माझे भाऊ देवेंद्रजी शिवण जितूदादा शिवण हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर येत्या 19 तारखेला आमचे सुनीलदादा डाबर आयोजित 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरातील सायंकाळी 7 व 7:30 वाजता शक्तिवली शाहीर मी स्वतः राजेश निकम आणि तुरेवाले शाहीर सन्माननीय माझे बंधू देवेंद्रजी शिवणभाऊ असा सामना आमच्या दोन शाळेमध्ये होणार आहे. तरी माझ्या सर्व रसिक राजांनी त्याही कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. 14 तारखेला परत आमचा झोपाट आहे. स्वतः मी शाहीर राजेश निकम आणि शाहीर विकास लांबोरे विषय आणि गवळणीचा शाहीरांनी माझ्या गवळणीला भाग दिला. तर मी म्हटलं आता गवळणीला भाग काहीतरी बहुत चांगला देते. तो गवळणीला भाग देता देता ह्यांनी केली त्यांची गवळण चालू आणि म्हणतात गवळणीत म्हणतात की तुझ्या डोईवर पदर शोभतोय भारी खाली तू ठेवू नको. आता मी म्हटलं गवळ आहे राजेशाही कानाची है ना. त्या डोईवरनं पदर आला कुठं त्याचा काना पण गायब झाला. त्याचा काना पण गायब
त्यातली राधा पण गायब. काय म्हणतात चुकीचा लिहून घेऊ नको आणि डोईवरला पदर खाली, काय म्हणलं डोईवरला पदर खाली घेऊ नको. शाहीर हो शाहीर, तुमच्या सारख्या माणसाला सांगायची वेळ ते माझ्यासारख्या कालच्या पोरांनी शकांती काय काय नवलेलो. डोईवरचा पदर खाली पण ठेवत नाही, डोईवरचा पदर खाली सरकतो आणि तो खांद्यावर येतो. काय शिकू दादा, डोईवरचा पदर पण खाली ठेवतो, खाली ठेवतो का खेळण्यात ती वस्तू आहे, या भांड्यातला काढा त्या भांड्यात ठेवला. डोईवरचा पदर हा सरकून खाली खांद्यावर येतो, त्याला पण बुवा खाली ठेवत नाही. बुवा तुम्ही लय मोठा बुवा, तुमची 40 गाणे आहे, पण बुवा तुम्ही जेवढा मोठा हो तेवढा खोटा हो बुवा. बक्षीस आलेलं आहे बिग फॅन, मी कोकण घरात युट्यूबवर माझ्या भावाच्या माध्यमातून 100 रुपयाचं महाराज परमेश्वर आहे. त्यानंतर शाहीर म्हणतात माझी बायको आहे, आणि नंतर म्हणतात श्रीमान राजेश निकम. आता बायको पण म्हणतात, इकडे श्रीमान पण म्हणतात, चला काय ते एकदा तुमच्या तुम्ही आपला ठरवा नक्की काय करतो. आणि म्हणून दुसरा विषय शाहीरांनी तो मला त्यांच्या गवणीला भाग आता मला मुळात त्यांची गवनच काही कळली नाही. त्या गवणीत राधा आणि काना असायला हवा ना. डोईवरचा पदर आला, डोईवर पदर आला, काय जण जीवाचं वनवास सगळं झाले ते. डोईवर पदर, त्या गवणीतील राधा पण गायब आणि काना पण गायब म्हणतात. काना म्हणतात त्या राधेला फसवण्याचा होता नाही, आणि म्हणतात त्या समोर लोका येडी, बाकीचे सांगतात ती हे मोठे शहाणे बुवा. राधेला म्हणतात काना नाही फसवला, यामध्ये माहिती त्याला काय सांगण्याचा अभ्यास काय साधा आहे, लय मोठा बुवा बरं त्यांचा अभ्यास लय माहिती. आणि म्हणून दुसरा विषय बरं शाहीरांनी गणेशोत्सवानिमित्त 16 सप्टेंबर रोजी शक्तीमध्ये शाहीर सचिन विरुद्ध एकनाथजी टिके साखर गावचे मांडलेली नाही घराणे गाव साखर मामानवाडी तर मग खेळचे रत्नागिरी असा मिळून हा सामना गणपतीमध्ये होणार आहे. तर या दोन्ही शाहिरांचा सामना पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. गावाला मिळून सामना आहे. 200 रुपयाचा बहादार परमेश्वर आहे. शाहीर म्हणायचा स्तवन, शाहिरांचा स्तवन, स्तवनाचा विषय मात्र कोणी चांगला गायला. गाण्याचा पण विषय चांगला होता. चांद तारों में नजर आए चेहरा तेरा. छोटा बाता बघू, सध्याचं गाणं ट्रेंडिंगचं आहे ते. शायरांनी स्तवन गायला, सुंदर स्तवन होतं. यावच घेत येडू डोंगर चढणं व्हायचं नाही, माझं हाल बघून तू दोन पावलं खाली आवला. अगं काल अचानक येडू आलंय घडून, कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून, कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून. शाहीर तुम्ही रेकॉर्डिंगला किती सुरात गाताय, तुम्ही रेकॉर्डिंगला किती प्रामाणिक गाताय त्याला महत्व नाही बुवा. तुम्ही लाईव्ह मध्ये चालू कार्यक्रमात तुम्ही काय लोकांना सुरात गाताय बुवा त्याला महत्व आहे. तुम्हाला बरोबरी भाषा विसरल्या. काय म्हणता ऐका, मी काय म्हणतो, तुम्हाला चालू गाणीमध्ये फरमाईश भाषा विसरल्या, पण प्रेक्षकांनी दिलेले पैसे देऊन दिलेल्या फरमाईश आपण किती तालात गातोय, आपण किती सुरात गातोय याचा मग पहिला अभ्यास करा. आणि मग लाल कलरची साडी तो तुमचा काम नाही हो. तुम्ही म्हणून सांगतोय तालुक्यातले जिल्ह्यातले तुम्ही या लोककलेतील नामवंत टॉपचे शाहीर आहात धुरेवाले, पण नुसता बुवा आहे ना नाव गाण्याचं बांधायचं गाण्याला. ही दोन गाणी जर सोडली ना तर बुवा होतं बेसूर. आता आल्यावर म्हणतील त्यांचा पुढचा पण तुम्हाला सांगतो की काय म्हणतील. आल्यावर म्हणतील मी जर बेसूर असून जर मला एवढ्या फरमाईश येतात तर मी आपला बेसूरच होणार. बुवा तुम्ही बेसूर राहा, पण एक छोटा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतोय आज लोक तुमच्याकडे तुम्ही पोपटपंची किती करताय त्याच्यापेक्षा तुम्ही तालात किती गाताय, तुम्ही सुरात किती गाताय याला बहु लोकांचं प्राधान्य जास्त आहे बुवा. म्हणून शेवटचा विषय आपल्या चर्चामध्ये ठेवतोय म्हणजे बारी माझ्या ठिकाणी संपवतोय. कारण बुवाने कितीला 2 तास मेघाचा कपडा आपल्या गावाला गेल्यावर कापायचाच आहे. बरोबर विषय कसा पाहिजे ते नाही.
या ठिकाणी पाणबुडीचे शिलेदार विश्वनाथ लिंगेकर मी भार्गव करणाऱ्यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा बहादर पारितोषिक दिलेला आहे. शाकिरी मनाचा मुजरा करतो. तर शाकीर हा घेऊया फरमाईश आलेले आहेत घेतो मित्रांनो. तर विषय असा आहे शाहिराणी जो मगाशी नमनाचा विषय केला. शाहीर तुम्हाला मी अजूनही सांगतोय तुम्हाला फरमाईश येत आहे तुम्ही बेशक नमन करा. मला तरी वैयक्तिक त्याचा काय प्रॉब्लेम नाही बुवा. पण एकंदरीत जर विचार करायला गेलात ना शाहीर म्हणजे फरमाईश तुम्हाला करू दे तुम्ही नमन केल्याचा बाजार करू नका. हे माझं एक तुम्हाला प्रामाणिक मत. तुम्ही चांगले ज्ञानी आहात जाणकार आहात आणि जर शाहीर तुम्हाला नमन करायचं असेल मित्रांनो तर एवढी भारी मावशी आहे का गाडी विषय काढायला हवा मावशीला मावशी कशी मावशी आहे बघा नमनातली दाढी मिशी काढा एक नंबर चिकनी मामा मावशीचा. मग विषय कसा आहे बघा पुढचा विषय काय आहे एक म्हण आहे साधू संतांची म्हण आहे बोले कैसा चाले त्याची म्हणता मी पावले. बोले कैसा चाले त्याची म्हणता मी पावले. विषय कसा आहे बघा आणि हा विषय फक्त शाहिरांसाठी आहे म्हणजे तो त्यांना पसेल सांगा मी काय म्हणतोय विषय आहे का बघ. अहो ठेवून कट्टी कशी केलीस गट्टी ठेवून कट्टी कशी केलीस गट्टी नाही वागणं बुवा तुझं ठिकाण नाही वागणं बुवा तुझं ठिकाण माझं बोलणं आहे रोक ठोकर माझं बोलणं आहे रोक ठोकर याचा विचार कर तू सोडा. माझं बोलणं आहे रोक ठोकर याचा विचार कर तू सोडा. अमोलबाई संकेतदादा घोरे या माझ्या भावांच्या माध्यमातून 212 रुपयाचा बहादर पारितोषिक आहे. फरमाईश आलेली आहे भेटी झाली आता तुझ्यासाठी. अतुल पेजरे गाव डिग्री संगमेश्वर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहादर पारितोषिक. प्रसाद परशुराम घाणेकर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक दिले आहे. तर मित्रांनो जे राजापूर तालुक्यामध्ये जे कळसवली गाव आहे त्या गावामध्ये आम्ही गाणं केलं होतं आणि त्याच गावचे बरीचशी मंडळी अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत तर त्यांची फरमाईश आलेली आहे कळसवली गाण्यावरती गाणं बहुत येतो मित्रांनो. हे गाणं आताच 15 दिवसापूर्वी आपण रेकॉर्डिंग केलं होतं. गाणं YouTube वरती आलेलं आहे. फरमाईश केली त्याची एका मुकड्यामध्ये.
आहेत युट्यूबला आलेले आहेत त्या गाण्याची फरमाईश आहे गडबडीची एका बोगद्यात घेतोय. त्यानंतर एक राजसेवांच्या गाण्याची फरमाईश आलेली आहे ती एका बोगद्यात घेतोय आणि माझी वारी कार्यक्रमाच्या ठिकाणी साकार करतो. कसा बरोबर म्हणून दिशा आहे गवळण आहे वेळी झाली दादा तुझ्यासाठी म्हणून म्हणायचं आहे. शमिका सोलकर ही अंधेरी संगमेश्वर काहीच्या माध्यमातून 500 रुपयाचे महादान पाठवले गेले आहे. शाहिरी महाराज मोजरा करतो. काय काय आदिश्री रणजित भोतेकर या ताईच्या माध्यमातून आमचे दिशादर्शक सुद्धा यांच्याकडे 100 रुपयाचे महादान पाठवले गेले आहे. त्याप्रमाणे विकास केंद्र कलम या दानाच्या माध्यमातून 500 रुपयाचा महादान पाठवले गेले आहे. आणि म्हणून राजसेवाच्या गाण्याची फरमाईश दिली आहे. चढा उचला वरचा आवडतो काय करायचं बघा. शेवटचा विषय घेतला वारी संपवलं. मला पण जायचं आहे गावाला. अरे जसा गुलाब बोलतोया त्या सुगंधी झालीला भीमावडी न बोले रामून माईला. बरं म्हणतोय कार्याध्यक्ष मनसेचे आमचा नेता हा कामाचा. अहो कार्याध्यक्ष मनसेचे आमचा नेता हा कामाचा. इथे आहे गाजा वाजा, इथे आहे गाजा वाजा माझा राज साहेबांचा. इथे आहे गाजा वाजा माझा राज साहेबांचा.
हो नाही का माझ्या लोकप्रिय गजानन आणि या सुंदर पवईचा माझ्या या राजाच्या चरणावरती आजची सेवा या ठिकाणी झालेली आहे पुन्हा या माझ्या मंडळातील सर्व तमाम कार्यकर्त्यांचे जे सर्व शिलेदार आहेत माय भाऊ आहेत त्या सर्वांचे आभार मानतो या छोट्याशा शामिरावरती आपण विश्वास ठेवून जी कार्यक्रमाची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार मानतो जी काय या शाहिराकडून आपली वेळीवारती सेवा झाली असेल तुमचा छोटा भाऊ समजून ही सेवा गोड मानून घ्या अशा आशा बाळगतो शाहीरना देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो शाहीर तुम्ही 40 चे 80 गाणी करा त्या नटेश्वराने तुम्हाला अजून उदंड आयुष्य देऊ दे तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मित्रांनो आणि आपल्या सर्वांची साक्षीने अशी सेवा माझ्या ठिकाणी संपन्न झाली जाहीर करतो